होली कब है होली कब? शोले मधला हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठावर आहे आणि असणारच, कारण होळी आहेच अशी. आता होळी म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? मध्यभागी उभा असलेली लाकडाची होळी दहन, ढोल तासाचा गजर, त्यात नाचणारे लोक, गुलालाने रंगणारे चेहरे, पिचकारातून उडणारे पाणी आणि मिळून मिसळून रंग लागणारे आपले मित्र मैत्रिणी. आता होळी भलेही हिंदू सण असेल, पण खूप कमी लोकांना माहितीये की होळीची सुरुवात पाकिस्तानमध्ये झाली होती. तिकडे सलग 9 दिवस होळी खेळली जायची. आता असं का, हे तर आम्ही पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का होळी का साजरी केली जाते? ह्याच्या मागचं नेमकं कारण काय? का पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो? आणि मुख्य म्हणजे होळीला भांग का पिली जाते? या सर्व प्रश्नांचे उत्तर दडले आपल्या पौराणिक कथेमध्ये. आणि इनफॅक्ट ह्याच्या मागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन्ही रिझन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातली पहिली कथा आहे भक्त प्रल्हादची. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. त्याला भगवान ब्रह्माकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते. म्हणजेच कुठलाही मनुष्य किंवा पशु त्याला मारू शकणार नव्हता. या वरदानाच्या अहंकारामुळे हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजू लागला. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता, जे हिरण्यकश्यपूला अजिबात मान्य नव्हतं. राजाने वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादला भयभीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो विष्णूची भक्ती सोडून देईल. पण प्रल्हाद मात्र आपल्या भक्तीत अडळ राहिला. या सगळ्याला कंटाळून हिरण्यकश्यपूने एक योजना आखली. त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकाला बोलवले. होलिकेला असा वरदान होता की ती कधीही आगीत जळू शकत नाही. राजाने तिला प्रल्हादला अग्नीत बसवण्यास सांगितले. प्रल्हाद काही न बोलता होलिकेसोबत चितेवर बसला आणि पुन्हा विष्णूच्या नामस्मरणात मग्न झाला. थोड्याच वेळात जिच्यावर अग्नीचा परिणाम होणार नाही असे वरदान होते, ती होलिका जळू लागली. तेव्हा आकाशवाणी झाली आणि होलिकेला आठवले की तिला मिळालेल्या वरदानात असे नमूद होते की जर तिने वरदानाचा दुरुपयोग केला तर ती स्वतः जळून भस्म होईल. आणि तसेच झाले. फक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका जळून राख झाली. त्यामुळे या घटनेला होलिका दहन असे म्हटले जाते. म्हणजे होळी वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केली जाते. मग होळीची सुरुवात पाकिस्तानमध्ये कशी झाली? तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रल्हादपुरी मंदिर आहे. असे मानले जाते की हेच ते मंदिर आहे जिथे प्रल्हादावर अत्याचार करण्यात आले आणि इथेच होलिका जळून राख झाली. 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर हे मंदिर पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि तेव्हापासूनच पाकिस्तानमध्ये दरवर्षी सलग 9 दिवस होळी साजरी केली जाते. आता जसं पाकिस्तानमध्ये होळी साजरी केली जाते तसेच कोकणातही मोठ्या उत्सवाने 10 ते 12 दिवस आपण हा सण साजरा करतो. त्याला शिमगोत्सव म्हणतात. कोकणी लोकांसाठी गणपती आणि शिमगा म्हणजे जीव की प्राण. मुंबईकर कदाचित कोणत्याही वेळी कोकणाकडे वळणार नाही, पण शिमग्याच्या निमित्ताने पूर्ण गाव घराघरात भरून जाते. होळी दहन, त्याभोवती टाकल्या जाणाऱ्या बोंबा, दुसऱ्या दिवशी देवासमोर नाचवल्या जाणाऱ्या पालख्या आणि रात्री होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, सगळ्याच्या तोंडी फक्त एकच वाक्य, होळी रे होळी पुरणाची पोळी. मग आता पुरणाचीच पोळी का? तर पौराणिक कथेनुसार धुंडा नावाची एक राक्षसीन होती. ती राक्षसीन लहान मुलांना खूप त्रास द्यायची. गावकरी तिच्या त्रासाला कंटाळले होते. शेवटी गावातील सर्व पुरुषांनी एकत्र येऊन सूर्यास्ताच्या वेळी गोवऱ्या आणि लाकडे गोळा केली आणि होळी पेटवली. हा दिवस फाल्गुनी पौर्णिमेचा असल्याने त्यावेळी गव्हाचे आणि हरभरा डाळीचे पीक तयार होते. त्यामुळे गावातील महिलांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. असे मानले जाते की अग्नीसमोर केळीच्या पानावर पुरणपोळी, तूप, दूध, आमटी, भात, भाजी यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अग्नीची 3 प्रदक्षिणा घेतल्या गेल्या आणि हे पाहून धुंडा राक्षसीन घाबरून पळून गेली. आणि यावरूनच होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवायची प्रथा सुरू झाली. आणि रंगपंचमीला रंग लावण्याची प्रथा सुरू केली श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्णाचा रंग गडद निळसर असल्याने त्यांना नेहमी वाटायचे की राधेचा रंग माझ्यासारखा का नाही. एके दिवशी कृष्णाने आई यशोदेला ही शंका विचारली. यशोदेने हसत उत्तर दिलं, कृष्णा, तू तिच्या गालावर रंग लाव आणि तिच्या चेहऱ्याचा रंग तुझ्यासारखा कर. ही कल्पना कृष्णाला आवडली. कृष्णाने राधा आणि गोपिकांवर गडद रंग उधळले आणि गोपिकांनाही कृष्णावर रंग उधळण्यास सुरुवात केली. हळूहळू हा खेळ वृंदावनात प्रसिद्ध झाला आणि सर्वजण रंगांनी न्हाऊ लागले आणि याच दिवसापासून रंगाची होळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. आता ह्या तर होत्या पौराणिक कथा, पण होळी खेळण्यामागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहेत. आता बघा, होळी कधी येते? मार्च महिन्यात, म्हणजे अशा महिन्यात जेव्हा हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते. तापमानात अचानक आलेल्या फरकामुळे वातावरणात जीवजंतू वाढू लागतात आणि मग हे जीवजंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि यामुळेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आजार पण वाढते. पण जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा उष्णतेमुळे वातावरणातील आणि आपल्या शरीरातील जंतू नष्ट होतात. म्हणून तुम्ही पाहिले असेल की आपण होळी पेटवल्यानंतर तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतो. याच सोबत एकदम थंड हवेतून गरम हवेत गेल्यावर त्वचेवर असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो. बराच वेळ होत राहिल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते, ज्यामुळे ॲलर्जी, पुरळ आणि खाज निर्माण होऊ शकते.
म्हणून पूर्वीच्या काळी हळद कुंकू बुक्का पालक फुलांचे नैसर्गिक रंग वापरले जायचे, कारण हेच रंग त्वचे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण आता या सणाला एक बिझनेस बनवून ठेवला, एक असा बिझनेस ज्यात आपणच आपल्या शरीराला इजा पोचवतो. आता राहिला प्रश्न भांगेचा, तर मग यामागचे खरं कारण आहे महाशिवरात्री. एके दिवशी कुटुंबासोबत झालेल्या वादानंतर भगवान शिव शेतामध्ये निघून गेले. थकून भागून ते एका पानगळी झाडाखाली झोपले. झोपेतून उठल्यानंतर कुतूहलाने त्यांनी त्या झाडाची पाने चावली. ते झाड भांगेचे झुडूप होते. त्याचे सेवन करताच शिव ताजेतवाने झाले आणि हे भांगेचे पान भगवान शंकरांचा आवडता पदार्थ बनला. त्याच्यानंतर समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष भगवान शंकरांनी आपल्या कंठात साठवून ठेवले. त्यामुळे त्यांना उष्णता जाणवू लागली. पण जेव्हा ते पुन्हा कैलास पर्वतावर गेले तेव्हा ही उष्णता कमी करण्यासाठी त्यांनी पुन्हा भांगेचे सेवन केले. वास्तविकता अशी मानली जाते की जेव्हा भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतलेला तेव्हा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर त्यांचा राग शांत होत नव्हता आणि हा राग शांत करण्यासाठीच भगवान शंकरांनी शर्भाचा अवतार घेतला. आणि जेव्हा नरसिंह अवतार पुन्हा भगवान विष्णूच्या अवतारात आले तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी महादेवांनी भांग दिली. त्यामुळे होळीच्या दिवशी भांगेचा प्रसाद म्हणून दिला जातो. आता यामागचं सायंटिफिक रिझन असं की भांग एक थंड प्रकार आहे आणि गरमीमुळे शरीरात झालेली उष्णता भांगेने थंड होते. पण आजकाल भांग प्रसादासाठी कमी आणि मज्जा मस्तीसाठी जास्त वापरली जाते. आपलं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. आम्ही पुन्हा येऊ एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळ आपले आभारी आहे.